महाराष्ट्रात असं एकमेव ठिकाण आहे का त्या ठिकाणी घरांना दरवाजे नाही, फक्त चौकटी. घराचं तर ठीक आहे, पण इथल्या कोणत्याच दुकानांना पण दरवाजा नाहीये. तर राम राम मित्रांनो, तर आपण आज अशा ठिकाणी जाणार आहे का तिथं काहीतरी नवीन आहे. तर मी एकटाच नाही जाणार, तुम्ही पण माझ्या सोबत आहे. रस्त्याने निघाल्यानंतर आपल्याला एक अनोळखी मित्र भेटला, त्याला त्याच्या कामावर सोडलं, निघलो पुढच्या दौऱ्याला. बाबांना म्हणलं लय ऊन लागत आहे मला मस्त बाईकी एक गल्लाच भरून द्या रस. बाबांकडे ऊस शिल्लक नव्हता, गेले डायरेक्ट आले ऊस बीस घेऊन मस्त बाईकी बर्फ ऊस लिंबू सगळंच केलं. काय बैल कसा फिरतोय बघा तुम्ही, एकच नंबर होतं इथं. उन्हाळ्यात हा ऊसाचा रस प्यायची मजाच वेगळी. तुम्ही पण पेले असताना असा ऊसाचा रस मला कमेंट करून नक्की सांगा. अरे वा, काय रस बनवलाय बाबांनी. बाबाला म्हणलं चला येतो बाबा. जाता जाता आपले फॉलोअर्स भेटले, म्हणले भावा एक नंबर व्हिडिओ असतात तुझे. म्हणलं धन्यवाद, तुमचंच प्रेम राहू द्या. असं त्या ठिकाणी एंट्री मारली, आपलं जागृत देवस्थान. त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण असं आहे का त्या ठिकाणी घराला दरवाजे पण नाही आणि दुकानाला पण नाही. मी मस्त पैकी देवबाप्पाचं दर्शन घेतलं. तुम्ही पण या ठिकाणी येऊन गेले असताना तर मला कमेंट करून नक्की सांगा. भरपूर असं पाहण्यासारखं येतं मित्रांनो. या ठिकाणचं असं रहस्य म्हणतात की चोरी केल्यानंतर चोरीतून कुठेही पळून जात नाही, तिथंच फिरत असतो. आणि या गावात कधी चोरी पण होत नाही. त्यामुळे त्या दुकानांना घरांना कोणत्याच ठिकाणी दरवाजे नाही, फक्त चौकट आहे. मला पण या ठिकाणी विश्वास बसत नव्हता, पण मी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहिलंय. या बाबांनी मस्त पैकी आपल्याला देवबाप्पाचा गंध लावला आणि बाबाला म्हणलं चला बाय बाय. तर रामकृष्ण हरी, मी जातो माझ्या घरी. तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.